अनंत नामाचा काला अनंत नामाचा अनंत नामाचा काला अनंत नामाचा पुराणे मनती पाहुचला पुराणे मनती पाहुचला मनती पाहुचला पुराणे मनती पाहुचला अनंत नामाचा पुराणे मनती पाहुचला हरिनामाचा कवळू घेतला हरिनामाचा कवळू घेतला तिने दालू सर्वथा ते दालू कैसर दालू कैसर
Amen.
पुरुषोत्तमभाऊ आवारी हे आता आलेले आहेत. त्यांनी आता महाराजांचं स्वागत केलेलं आहे. तसेच पुरुषोत्तमभाऊ आवारी यांचे स्वागत शाल व श्रीफळ देऊन बंडूभाऊ ठाकरे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. लवकर बंडूभाऊ ठाकरे. गणेश भाऊ थोडंसं आसन तिकडे नाही जमत पहिले जमत तसेच वंदनाताई आवारी यांचे स्वागत सारिका पालबाई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शाल व श्रीफळ देऊन. विठ्ठला. तसेच जय श्रीराम. महाराजांचे स्वागत मोहनजी नलकटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. लाईव्ह चालू आहे फक्त. विठ्ठला. लवकर या म्हणा तरी. मोहनजी नलकटे महाराजांचं स्वागत करतील. तसेच श्रीहरी डाके हे आजचे विनाकर यांचे स्वागत करतील गणेश महाराजांचे. झाले एका मिनिटात. विठ्ठला अनंत नामाचा हा काला पुराणे मनती पाहू चला. हरिनामाचा कवडू घेता तेने झालो पै सर्वथा. एका कवडासाठी गणिका बैसवली वैकुंठे. हरिनामाचा कवडू घेता तेने झालो पै सर्वथा. एका जनार्दनी कवळ शेवू जाणती ते प्रेमळ. हरिनामाचा कवडू घेता तेने झालो पै सर्वता. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो कुंडलिका. नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग. पंढरीच्या देवराया Yeah.
ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवू माता साष्टांगाता दंडवत दुसरी बंधू शारदा जी चतुराननाची आत्मदा वाक सिद्धी पावली सहजा तिच्या चरणवता दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जयाजनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जना तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा 7 दिवसापासून चालत आलेला हा सप्ताह आणि सप्ताहाच्या सांगतेच्या निमित्तानं कालारूपी कीर्तन महाराज आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आध्यात्मिक कार्यक्रम 4 महिन्याचा चातुर्मास असू द्या 1 महिन्याचा अधिक मास असू द्या 7 दिवसाचा सप्ताह असू द्या परंतु जोपर्यंत त्या पिंडालमध्ये त्या कार्यक्रम स्थळावरती काल्याचं कीर्तन होत नाही कार्यक्रम संपल्या जात नाही आणि काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णाहुतीचं कीर्तन विठ्ठल कालारूपी कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या संप्रदायाचे नवे महाराष्ट्राचे नवे अख्ख्या विश्वाचे चालक पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेब ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सद्गुरू जगन्नाथ बाबा आणि सद्गुरू बाजीराव महाराज समस्त साधू संत मंडळी आपल्या शिरपूरचे आराध्य दैवत कैलासपती भगवान महादेव तद्वत समस्त या काल्याकरता आलेले देव देवता साधू संत भगवत मंडळी या कालारूपी कीर्तनाला संगीताची साथ देणारे दोन्ही मृदंग वादक आमचे सचिन दादा कापसे मृदंगाचार्य मधुसूदन दादा मत्ते गायनाचार्य रोशन दादा पुरुषोत्तम महाराज सूर्यवान महाराज गणेश महाराज धांडे बाबा समस्त महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व प्रमुख पाहुणे व्यासपीठावरील मान्यवर बाहेर गावून काल्याकरिता प्रसादाकरिता आलेले भाविक भक्त समस्त ग्रामवासी शिरपूर आपणास वेगळं वंदन करण्यापेक्षा मस्तक हे पायावरी काला म्हणजे प्रसाद. काला या शब्दामध्ये एक प्रश्न दडलेला आहे, का आला? काल ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरजाडे चिरा पडे. ज्ञानोबा म्हणतात, या नरदेहाच्या संगतीने अनेक जन्माच्या दुःख भोगत आलेला हा जीव परम सुखाची प्राप्ती करण्याकरिता या नरदेहाची प्राप्ती आहे आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त होण्याची परम संधी आहे. मग त्या परम दुःखातून मुक्त होण्यासाठी परम तत्वाचा परम प्रसाद प्राप्त करणं म्हणजे काला. महाराज काला म्हणजे आज प्रसादाचा दिवस, सगळ्याच्या दृष्टिकोनातून आनंदाचा दिवस. 7ही दिवस आनंद होता. रोज आपण प्रसाद खात होतो. काला झाल्यावर आरती झाल्यावर सायंकाळी प्रसाद खायचं, सकाळी काकड्याची आरती झाल्यावर प्रसाद खायचं. प्रसाद रोज खायचं. रोजच्या प्रसादात आणि आजच्या प्रसादात काही फरक आहे. रोजचा प्रसाद हा प्रसाद आहे, आजचा प्रसाद हा विशेष असा प्रसाद आहे. का
रोजचा प्रसाद सर्वांना आनंद देईलच असं नाही, पण आजचा प्रसाद सर्वांना आनंद देणार आहे. सात्विक लोकांना आनंद देणारा आजचा प्रसाद आहे का? त्यांना माहित आहे आज काला साधू संतांच्या देवाच्या हाताचा आहे आणि हा प्रसाद मिळाला, अनंत जन्माचं दुःख नष्ट करण्याची ताकद या प्रसादात आहे, म्हणून सात्विकांना आनंद आहे. राजसी लोकांना सुद्धा या प्रसादाचा आनंद आहे. त्यांना का आनंद आहे? त्यांच्या राजसी इच्छा या प्रसादातून पूर्ण होतात म्हणून त्यांना आनंद आहे. मग तामसी लोकांनाही आनंद आहे. त्यांना का आनंद महाराज? कारण हा प्रसाद मिळाला, त्यांची 7 दिवसाची कटकट आजच्या प्रसादानं समाप्त होणार आहे. त्यांना माहित आहे ह्या कटकटीतून मोकळं झालो. प्रसाद सर्वांना आनंद देणार आहे. सात्विकांना आनंद आहे, राजसी लोकांना आनंद आहे, तामसी लोकांना आनंद देणारा प्रसाद आहे हा. आणि विशेष म्हणजे प्रसाद देतो पंढरीनाथ, म्हणून आनंददायी आजचा प्रसाद आहे महाराज. आज प्रत्यक्ष परमात्मा प्रसाद देणार. आज प्रसाद संत देणार. काला करती संत जन आजच्या प्रसादाचं विशेष वैशिष्ट्य असं आहे. विशेष वैशिष्ट्य, प्रत्येक प्रसादाचं काही वैशिष्ट्य असतात महाराज. रोजच्या प्रसादाचं वैशिष्ट्य आहे एका सत्राची कथा संपली. आजच्या प्रसादाची अनेक वैशिष्ट्ये, त्यातनं मुख्य वैशिष्ट्य हा प्रसाद शुद्ध अंतःकरणातून जो प्राप्त करेल ना त्याच्या जन्मा मरणाच्या चक्रातून मुक्त होतं. ही ताकद आजच्या प्रसादात आहे महाराज. असे मडके अनेक पाहिले आपण. बरं मडकं आजच पाहिलं का आपण? नाही. जे मडकं वर बांधलाय हे मडकं फुटलं म्हणजे काला प्रसाद. रोजच्या मडक्याचे कारण वेगळे आहे, आजच्या मडक्याचे कारण वेगळे आहे. बरं कुंभाराकडे काही ते फुटलेले जे ढोबरं असतात ना, छोटे छोटे गाडगे, छोटे 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 ते तुकडे असतात ना मडक्याचे, ते कधी पाहिले का? पाहिले, भरपूर पाहिले. कुंभाराकडे पाहिले. नसन पाहिले असेल तर मशानकुटीमध्ये जाऊन बघा, भरपूर मिळते. काही कमी नाही मशानकुटीत या गाडग्याची, काही कमी नाही. पण त्या तुकड्यामध्ये, त्या खापराईमध्ये त्या तुकड्या, आजच्या तुकड्यात विशेष आहे महाराज. आजच्या प्रसादाचं फुटलेल्या मडक्याचा तुकडा जो कोणी टोंगरे लावून त्याचे टोंगरे दुखणं अजिबात बंद होत नाही. खापरं पुरू देणार नाही. खापरं अरे डोक्याला लावू नका, या सांगायचं आहे ते नाही देत. लगच चर्चा झाली, आपण घ्यायचो. पहिलं माझ्यासाठी एक घेत होतो. महाराज काय ऐका, आजच्या प्रसादाचं वेगळं आहे. आज प्रसाद संतांच्या हातचा आहे. आज प्रसाद देवाच्या हातचा आहे. एकच टाळी
प्रत्यक्ष देवाच्या आजचा प्रसाद आहे म्हणून काल्याला विशेष महत्व आहे महाराज. काही मंडळी एकदा हा काल्याचं चिंतन करत असताना विचार करतात आणि काल्याविषयी काही प्रश्न विचारण्यासाठी एखाद्या साधूची निवड करावं, कोण्या संताकडे काल्याचे काही प्रश्न घेऊन जावं म्हणून काही साधक वृंद त्या काळामध्ये पैठणला जातात. काही प्रश्न कुणाला विचारू नये महाराज. ज्या क्षेत्रामध्ये तो तरबेज व्यक्ती आहे त्यांनाच प्रश्न विचारा. तुम्ही मला जर आता विचारला हा मृदंग काळी 1 मध्ये लागू नाही का 2 मध्ये लागू नाही, काही उपयोग होणार नाही. ज्या क्षेत्रामध्ये जो पारंगत आहे मला नाही कळणार ना त्यात. एखादा कीर्तनकार पारंगत असेल त्याला कळेल, जो मृदंगामध्ये तालामध्ये पारंगत आहे त्याला कळेल, कास्तकारीचं जो पारंगत आहे त्याला कळेल, पुणे क्षेत्रामधला पारंगत व्यक्तीला. मग आध्यात्मिक क्षेत्रातील काल्याविषयी प्रश्न होता महाराज. काही विद्वान मंडळी गोळा झाले, प्रश्न कुणाला विचारावं त्यांनी निवड केली पैठणला जाव आणि नाथ बाबाला प्रश्न विचाराव. कारण नाथ बाबा साधारण व्यक्तिमत्व नाही आहे महाराज. देवालाही ज्याच्या घरी सेवा करावं वाटावं असे व्यक्तिमत्व म्हणजे नाथ बाबा आहे. प्रत्यक्ष पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा नाथ बाबाकडे येतात. आवाज माराव नाथ बाबाला, आहे का घरात? नाथ बाबा बाहेर याव. कोण आहात तुम्ही? मी पंढरपूरवरून आलो. कशासाठी आला? मला काही काम पाहिजे. काय करता? पडल ते काम करन. मजुरी काय द्यावं लागेल? मजुरी काही नाही, 2 टाइमाचं खायला द्या फक्त, 2 टाइम. नाव काय आहे? मला नाव नाही आहे. महाराज नाथ बाबांना म्हणाव, त्यानं सांगा मला श्रीखंड उत्तम बनवता येते. मग महाराज तुमचं नाव श्रीखंड्या, जगाचा बाप श्रीखंड्या बनून 12 वर्ष नाथ बाबाकडे चाकरी कराव. ऐका ना दादा, याच्याही पुढे गोदावरीचं पाणी तपत्या उन्हेमध्ये बगर पादत्राणाने बगर चपलाने रखरखत्या उन्हे नाथ बाबाकडे पाणी व्हाव हा अधिकार नाथ बाबाचा. पाणी संप्रदायामध्ये नाथ बाबा अनेक संत आमच्या संप्रदायात झाले. पण बाकीच्या संप्रदायाचं बाकीच्या संतांचं आध्यात्मिक दृष्ट्या फार श्रीमंती होती, पण लौकिक दृष्ट्या आमच्या संप्रदायात एक महात्मा श्रीमंत होता, नाथ बाबा. नाथ बाबा फार श्रीमंत होते, परंतु एवढे श्रीमंत होते त्या काळामध्ये लोकांना भाकरी खायला मिळेना. त्या काळात पुरणपोळीची अखंड पंगत चालायची. त्यामुळे काही नियोजन बिघडलं आणि जगाच्या मालका नाथ बाबावर कर्ज झालं. भगवान परमात्म्याने श्रीखंड्याला हिशोब बघायला ठेवलं होतं. श्रीखंड्या म्हणाला, बाबा कर्ज झालं आपल्यावर कर्ज.
त्या शाहूकाराचं कर्ज झालं, त्यानं थोडंसं अभद्र बोलावं, नाथ बाबानं जेवण करणं सोडून द्यावं, नाथ बाबानं जेवण सोडलं, गिरजाबाईनं जेवण सोडावं, एवढी नीतिमत्ता होती महाराज. नाथ बाबा गिरजाबाई जेवण करेना ना, त्या पैठणमध्ये जेवढेही नौकर सावकर नाथ बाबा करत ते सगळ्यांना जेवण सोडावं. सगळ्यांना जेवण सोडलं तर श्रीकन्या कसं जेवण करत? जगाचा बाप त्या शाहूकाराकडे जाऊन नाथ बाबाचं कर्ज खंडवाव आणि पोचवलेली रशीद नाथ बाबाकडे आणून द्यावं. एकोबाचे ऋण फेडे ऋषी केशी नाथ बाबाचं कर्ज खंडवावं एवढा अधिकार नाथ बाबाचा. म्हणून काही साधक मंडळी नाथ बाबाकडे गेले आणि नाथ बाबांना प्रश्न विचारला, महाराज सांगा ना, आम्हाला आमच्या जीवनाचा उद्धार करायचा, आम्हाला काला प्राप्त करायचं आहे, काय करावं लागेल? काय करावं? काला कशाचा असतात, काला कसा खायचा असतात, याच्या आधी काला कोणी खाल्ला, काल्याचे काही प्रकार आहेत का, या प्रश्नांचं उत्तर नाथ बाबांकडे मागितलं. ते उत्तर देण्यासाठी नाथ बाबांनी कालारूपी निवडले, कालारूपी कीर्तनाकरिता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथ बाबा सांगतात, काला कशाचा असतात, काला कोण्या साधनाने करतात, ते साधन नाथ बाबा प्रथम चरणात सांगतात. अनंत नामाचा अनंत नामाचा अनंत नामाचा उत्तर दिलं, काला नामाचा असतात. अनेक काले संप्रदायात सांगितले, पण सर्वात श्रेष्ठ उत्तम काला नामाचा आहे. कृत ध्यायेत विष्णू त्रेता यजंते मुखे द्वापारे परिचर्या नाम तद कली हरिकीर्तना. कलियुगामध्ये केवळ एकच नाम अंतकाळी कामी येणार आहे, बाकीचे काली शाश्वत नाही. ऐका ना दादा, आपल्याला लांबच्या प्रवासाला जायचं आहे, शिदोरी घ्यायची आहे,
मग आवडेल ती शिदोरी घेता का टिकेल अशी घेता? आवडेल अशी नाही घेत. एखाद्याला पुरणपोळी आवडत असेल ना, मग लांबच्या प्रवासाला जाताना पुरणपोळी नाही घेत सोबत. काय घेतात? टिकेल अशी, जे जास्त वेळ टिकेल, जे खराब होणार नाही. मग संतांनी टिकणारी शिदोरी सांगितली, ते नाम होती. नाम होती. एक नाम अनंत जन्माचं पाप नष्ट करत. नाम पुण्य प्रदान करत. कलियुगामध्ये बाकी साधन कठीण आहे. कलियुगातल्या माणसांना बाकीचे साधन झेपणारे नाहीये. एक एक घंटा ध्यान करणं कलियुगातील माणसांना सोपं नाहीये. 4-4 तास देवापुढे बसणं कलियुगातील माणसांना सोपं नाहीये. नाही पटत. नामाचा महिमा अनन्य साधारण आहे. गणिताच्या भाषेमध्ये 1 मिनिटात डोळ्यासमोर आणा. गणितामध्ये शून्याची किंमत 0 आहे. 0 आहे. 0 गुणिला 0 0. 0 अधिक 0 0. 0 वजा 0 0. शून्याची किंमत 0 आहे. पण शून्याच्या पुढे 1 लावला, शून्याची किंमत किती होईल? किती होईल? 10. आता 10च्या पुढे 1 शून्य लावला. 10च्या पुढे किती झाले? समजताय ना मराठी? 100. 100च्या पुढे पुन्हा 1 शून्य लावला. किती झाले? 1000. बोलत चला. 10-15 मिनिटात काला करून तुम्हाला करायची पसंत. काही आम्हालाही काही जास्त वेळ नाहीये. आपल्या दुकानातून दुसऱ्या ठिकाणी दुकान मांडायचं साहेब. एका जणांनी मांडलेले दुकान सकाळपासून त्यांचे फोन येऊन राहिले की आहे बसून तोपर्यंत करतो, काही विषय नाही. जायचं आहे म्हणून घाई घाईनं करतो असंही. तुमची मानसिकता असून तो 2 तासही करतो. आम्हाला दिवस पुढेपर्यंत गेलं तरी चालते, काही विषय. घराकडे जाणारे काही नसेल, बाकी गावाला जाणारे घरी जातच नाही. येतच 6 वाजले का? कुठे गावात 6 वाजले का? 6 वाजले येत. किती जाते? 1000. 1000च्या पुढं पुन्हा 1 शून्य लावा. किती झाले? 10,000. 10,000च्या पुढं पुन्हा 1 लावा. किती? 1 लाख. लाखाच्या वर पुन्हा 1 लावून चालला. तुमच्याही बापाचं जात नाही, माय आहे नाही. किती झाले? 10 लाख. 10 लाखाच्या वर पुन्हा 1 शून्य लावून टाकायचं. किती होत आहे? बिघडलं. किती होते? 1. करोडाच्या वर 1 लावून टाकू. किती होत आहे? 10 करोड. पुन्हा 1 लावून टाकू. आता कुठं गेलं? अब्ज. पुन्हा 1 लावूनच टाका. वेळच आहे वरणशी झाले तोपर्यंत शून्य लावत. किती 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 झाले? 10 करोड. पुन्हा 1 लावून टाका. कुठवर याल आपण? अब्ज. 1 शून्य लावला 10 अब्ज. पुन्हा 1 लावा. खरं आता जमून का? 1 लावा. खालच्याने जमलं पाहिजे तर आपलं दुकान चालत. आपण खरव विखरव पद्म महापद्म तिकडं गेलं का इकडे चुपचाप झोपून ना तिकडं त्याची अरब वर जाऊया. आता एक काम करा. पहिला जो 1 लावला होता तो 1 काढून टाका. 1 लावला होता ना आपण. कळत आहे का मराठी? झोपाले आले का कार्यालय आले? आता 1 काढला मग कार आलं. अख्खा बाजार शून्याचा. ऐका ना, इथं बसलेले सगळे आहे ना महाराज, तद्वत शून्य आहे माझ्या सकट. सब 1 आहे पुढे 1. त्या 1मुळे या शून्याची किंमत आहे 1. तो 1 आहे म्हणून मी उभा आहो. 1 आहे म्हणून. तो 1 आहे म्हणून तुम्ही बसून आहे.
तो एक या देहामध्ये आहे म्हणून माझी वाणी काम करत आहे. तो एक या देहामध्ये आहे म्हणून तुमचे कान काम करत आहे. तुमच्या गावात आतापर्यंत असं घडलं का एखादा व्यक्ती गेल्यानंतर त्याचं वजन 1 क्विंटल 65 किलो आहे, भला भक्कम व्यक्ती आहे, आणि आंघोळ भांघोळ झाली, त्याची पूजा उजा झाली, त्या जाडजूड माणसानं असं म्हणलं का मध्ये तुम्हाला मेहनत जडते, ढोकळ वेळू काही भेटले नाही, वेळू बारीक आहे, बागन सकुली बकुली तिरली, त्याच्यापेक्षा एक काम करा, तुम्ही इथून व्हा, मी शिजवतो आणि पत्र्याच्या शेडमध्ये भेटू आणि त्याचं मला जाळून टाका. जगाचा मुलगा चालत जाते का नाही महाराज? 1000-2000 किलोमीटर चालणारा व्यक्ती वावरभर जागा चालू शकत नाही का? तो एक या देहातला निघून गेला. हे देखवी ऐकवी एक नारायण, तो एक या देहातला गेला. तो एक आहे म्हणून सर्व आहे. तो एक म्हणजेच नाम आहे आणि त्या एकाचाच काल आहे अनंत नामाचा. वेद शास्त्र पुराण काला बघायला येतात. चहुवेदी जाण साचांचे नामरूपी कार्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. मला जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ नाम आहे. ते नाम कंठामध्ये धारण केलं ना, काला अवगागनी प्रकाश अवगाग जंगलामध्ये संन्याची वृत्ती धारण करून जायची गरज नाही. ज्याच्या कंठामध्ये नाम आहे, संन्याची व्यक्तीपेक्षा नामी व्यक्ती श्रेष्ठ आहे. नामधारक श्रेष्ठत्व महिमा नामधारक. ऐका ना,
तुम्ही त्रिवेणी संगमामध्ये स्नानाला जाल. मागच्या वर्षी प्रयागला कुंभमेळा होता. आपल्या गावातले बरेचसे व्यक्ती कुंभमेळ्याला गेले असत. सोशल मीडियावर एवढं व्हायरल झालं ते. 127 वर्षांना आला, सगळे निघाले, सगळे पाहिलं पाहिजे. आम्ही गेलो तो विषय नाही. आज हजारो रुपये खर्च करून प्रयागला गेले. काय केलं? त्या नदीमध्ये संगमावर स्नान केलं. स्नान केल्यानं पुण्य मिळतात, शास्त्र सांगतो मिळतं. पण माझे ज्ञानोबा आहे सांगताना, तुम्ही प्रयागला गेले, स्नान केलं, पण ते स्नान करताना तुमचं चित्त जर घराकडे असेल ना महाराज, त्रिवेणी संगमी नाना चित्तामध्ये संसाराचं मध्ये व्यर्थ आहे, तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग चित्त जर नामामध्ये असत, ऐका, चित्त नामामध्ये, तुम्ही या पिंडांमध्ये बसून आहे, भगवत नामस्मरणामध्ये तुमचं चित्त आहे सदैव. इथंच नाही, तुम्ही घरी बसून आहे, शेतामध्ये एखाद्या झाडाखाली बसून आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेतात सुद्धा कापूस वेचता भांडे घासता तुम्ही चिंतन करत आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. महाराज, या चिंतनामध्ये त्रिवेणी संगमाचं फळ आहे. नाम हेच तीर्थ आहे, नाम हेच क्षत्र आहे, नाम हेच. कारण कलियुगामध्ये नामाचा विशेष महिमा आहे. विशेष साधारण नाही आहे भगवत नाम. आम्हाला वाटतं रामकृष्ण हरी काय आहे होया, जे सहज असतं ना महाराज, ते विषयच असतं कधी कधी. पण सर्वांच्या मुखामध्ये ते नाम येणं कठीण आहे, सगळ्यांना आवडणं कठीण आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. देव सगळ्यांना आवडत नाही महाराज. बाकीच्यांना प्रपंच आवडतात, ज्यांची जेवढी पात्रता आहे त्यांना ते आवडतं. सोनं सगळ्याची घ्यायची कॅपॅसिटी आहे का? नाही. ज्याच्या खिशामध्ये बजेट आहे ते सोनं घेतात, सोनं ते घेतात. भाजीपाला सगळे घेतात, सोनं सगळे नाही घेऊ शकत. तद्वत नाम सर्व घेऊ शकत नाही. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे हरी उपस्थिते पूर्व पुण्य जाचे आनंदीला जाव असं ज्यांना वाटतं ना ते भाग्यवान आहे. भाग्यवंता घरी भजन हा
प्रपंच आवडते ते भाग्यवान आहे असं नव्हे. हा भाग्य तरी नव्हे, धना पुत्र धारा निकटवास बरा संतापाई. भाग्य धन नव्हे. हा श्रीमंत आहे म्हणून भाग्यवान आहे असं नाही. पत्नी सुंदर आहे म्हणून भाग्यवान आहे असं नाही. ज्याचं चित्त भगवत नामाजवळ आहे, ज्याचा भाव भगवत नामाजवळ आहे, ज्याला देव आवडतं महाराज, तो भाग्यवान आहे. हा जाणे भक्तीचा जीवाळा, जाणे भक्तीचा जीवाळा. आणि या नामाचा कलियुगामध्ये काल आहे. तो काला बघण्यासाठी वेद शास्त्र पुराण येतात. महाराज तो काला खायचा कसा? नाथ बाबा सांगतात, हरिनामाचा कवडू घेता बरं का. कवडू म्हणजे खा, तिने झालो पैसरवता. एक नामरूपी कवड घेतलं, केवळ नामरूपी तृप्त जावं. एकदा बरं का, एकदा नामरूपी कवड घेतलं ना, जीव तृप्त होता. पण ते नाम त्या तत्वानं, त्या भावानं एकदा तुळशीदासांनी नाम महिमा सांगितला का भगवत नामाने इच्छिले ते फळ प्राप्त होत. इच्छिले ते फळ. एका माणसाला कोड झालं होतं, कोड. अख्खं शरीर पांढरं झालं. तो प्रवचनामध्ये उभा झाला म्हणे, महाराज मग राम नामाने कोड सगळं प्राप्त होतं, माझ्या शरीराला जे पांढरं कोड झालेलं आहे जाईल का? तुलसीदास म्हणतात, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, भव रोगा आयुष्य जाय. या नामानं भवरोग जात. आणि काय शुल्लक आहे? जेव्हा भवरोग जात, बाकीचं तर शुल्लक आहे. बाकी शुल्लक आहे. सर्व प्राप्त केवळ एका नामानं होतं. मग त्याला कसंच वाटलं, नदीमध्ये स्नान करायला घेतला, राम म्हणाला आणि बाहेर निघाला. कोड गेलंच नाही. पुन्हा बुडाला, बाहेर निघाला, कोड गेलंच नाही. पुन्हा बुडाला, राम म्हणाला, बाहेर निघाला, कोड गेलंच नाही. 3 वेळा प्रयत्न केला, शरीराचं कोड गेलं नाही. तुळशीदास महाराजाकडे परत आला. म्हणे, बाबा काही खोटं सांगतात, एका नामाने सगळं होतं, माझ्या शरीराचं कोड नाही गेलं. तुळशीदास म्हणे, काय 3दा नाव घेतलं मी. तुळशीदास म्हणे, साधारण शरीराचं कोड दूर करण्यासाठी भगवत नाम 3दा वापरलं. चल, तुळशीदास नदीवर गेले. म्हणे, आता बोल. रामबंध बाहेर निघताना तुळशीदासांनी केस धरले, त्याचं नदीत बुडवलं. नदी काढेच ना, नाका तोंडात पाणी गेलं. त्याने वाटलं जीव जाते आता, जीव जाते आता, अशी अवस्था निर्माण झाली. अंतःकरणातून आवाज निघाला, राम. भावे गावे गीत,
नामस्मरण करतं मला करतं, बरेच मंडळी नामस्मरण करतं, पण फळ भेटत नाही. फळ नाही भेटत. अनेकांना वाटतं मी नाम घेतो, चिंतन करतं, फळ मिळत नाही. का? भावे गावे गीत तुकोबा सांगतात, अंत करून या चित्त अंत करून शुद्ध असेल. एक ऐका ना, मृग नक्षत्र आलं, उन्हात भर लग्न खाल्ले, एक दिवस घरी नाहीये, उठलं का लग्नात, उठलं का लग्नाने पराठे वावरात कशा शेजाऱ्यानं म्हणाव, आणि मे महिना संपत आला, 8 दिवसावर मृग नक्षत्र आलं, पराठ्या कशा लग्नोत्सराची आहे माहित. हा 8 जूनच्या 8 तारखेवर लग्नाला हिंगण, 9 तारखेला सारी लोक लावायला लागली, याच्या पराठ्या उभ्या. बायकोने घेतलं, पराठीची थैली घेतली, राहिल्या जुन्या पराठ्या आपण त्याच्यातच नव्या चाल तसाच कचरा, वावर भर कचरा आहे. आडव्या उभ्या पराठ्या, तुरीचे फणकट तसेच पराठ्या, तशाच कचरा तसाच. मांग निघलं नव्हतं, तर नाशक मारलं नाही, गवत वावर भर. नेलं बियाणं फेकलं, घसाट्यामध्ये बियाणं फेकलं तर उत्पन्न होईल का महाराज? नाही होणार ना. मग उत्पन्न घ्यायचं असेल तर शेत आधी साफ करावं लागेल ना. मग नामरूपी बीजाचं उत्पन्न घ्यायचं आहे, अंतकरण शुद्ध करावे लागेल. तुका म्हणे चित्त करा चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. चित्त शुद्ध पाहिजे. आणि ज्या वेळेला अंतकरण शुद्ध झालं ना, भगवत नाम तात्काळ फळ देतात महाराज. तात्काळ नामरूपी काला साधारण नाम फळ देतच. घेणाऱ्यामध्ये ते बळी पाहिजे. घेणाऱ्यात राम भक्ती विना आनंदाई सार, राम भक्ती विना आनंदाई सार, नाम विठोबाचे सार. सार या नामाचा एका विषयानं एकदा उच्चार केला होता. एक विषय आहे, आपला देह विकून उदरनिर्वाह करणारी आहे.
शरीर पिकते. सकाळी शृंगार करून रस्त्यावर बसाची येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना आकर्षित करून आपलं प्रपंच चालवणारी देशा. एक दिवस शृंगार करून रस्त्यावर बसली, सकाळपासून बसली, महाराज अख्खा दिवस गेला, सायंकाळ गेला, घरी घरी घरात जाय आणि महाराज शृंगार करे, मेकअप करे, बाहेर ये, पण त्या दिवशी त्याच्याकडे एक गिराईक झाला नाही, काही नाही, एक गिराईक फिरकलं नाही. जाणाऱ्याला हात वारे करून बोलवू लागली, पण कोणी त्या दिवशी फिरकलं नाही. संध्याकाळचे 10 वाजले, गिराईक आलं नाही. तिच्या अंतःकरणामध्ये विचार आला, जेवढी वाट या साधारण माणसाची बघत आहोत ना, तेवढी जर देवाची बघितली असती ना, एकच जाती ना भगवत नाम चिंतन, एकदा नाथ बाबा सांगतात, एकदा नारायण म्हणलं की वेशा वैकुंठाला गेली. एकदा नारायण म्हणलं, एका कवळासाठी, एका कवळासाठी, एका कवळासाठी, एका कवळासाठी, आम्ही अनेकदा नाम घेतो, आमच्यात का बळ नाही. ऐका ना दादा, एखाद्याला ताप आला, तो फार्मसीमध्ये गेला, मेडिकल मध्ये गेला, ताप आला तर फार्मसीवाला कुठली गोळी घ्यायची? 2 माणसं गेले, दोघांनाही पॅरासिटामॉल दिलं. एका माणसाचा ताप उतरला, एका माणसाचा ताप उतरला नाही. दोघांनाही गोळी तर एकच दिली मला, मग दोघांचाही उतराले पाहिजे. एकाचा उतरला, एकाचा उतरत नाही. गोळीमध्ये फरक आहे का? नाही. काहीतरी खाणाऱ्या फरक. मला सांगा, एका मिरचेचा एका नामानं उद्धार झाला. एकच दाखता शव नकाना ऐकली, त्यांचा उद्धार झाला. एकच दाखता परीक्षितीनं ऐकली, त्यांचा उद्धार झाला. एकच दाखता विदुरानं ऐकली, उद्धार झाला. महाराज, आम्ही दरवर्षी कथा ऐकतो, का परिवर्तन होत नाही? फरक कथेमध्ये नाही, फरक नामामध्ये नाही, फरक आपल्यामध्ये कुठंतरी आहे. पॅरासिटामॉल तेच आहे, घेणाऱ्याच्या शरीरात काहीतरी दोष आहे. महाराज, काही पथ्य आहे का हे नाम घ्यायचं? नाथ बाबा सांगितलं, एकच पथ्य आहे, प्रेमाने जिव्हाळ्याने नाम स्मरण करा. जेवढं प्रेम लेकरावर करताना, एखादा विषयासक्त व्यक्ती आपल्या पत्नीवर जेवढा प्रेम करतो, सर्व भावी लोभ्या पतिव्रते जैसा, ही अवस्था संसारामध्ये जेवढं प्रेम आहे, सर्वाधिक प्रेम ज्या वेळेला नामावर होईल, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं छत्र. एका
कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. त्या नामाने जीवाचं कल्याण होतात. तेच नाम एकदा प्रेमानं गा. ज्यांना ज्यांना देवानी हात दिले 2 मिनिटांकरता सर्वांनी हात वर करा. काला पाहिजे ना करा. कृष्ण चरित्र संवादाने खायचा असतात. देवाने फक्त एकाच चरित्रामध्ये काला केला. अनंत अवतार भगवंताने घेतले महाराज. जब जब हुए धर्म ज्या ज्या वेळेला धर्मलयाला गेलाय ना त्या त्या वेळेला माझ्या भगवंताने अवतार घेतला. पण 24 अवतार देवाने घेतले. श्रीमद भागवतामध्ये 23 अवतार झाले. पुढे 1 अवतार होणे बाकी आहे. थांबा, 1 अवतार पुन्हा बाकी आहे. पुढे भगवान कलंकी रूपानं प्रगट होणार आहे या कलियुगात. प्रगट होणार. शुभ्र घोड्यावर देव बसणार आहे. 4 हात तलवार हातात घेणार आहे. प्रत्येकाची कॅलर खिचणार आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ दिसन त्याने सोडणार. भक्ता आला म्हणून घातला त्याने नाही सोडणार. बरं का सत्यापुत्र ज्यानं घातली असेल त्याने बरं. मंगळवार शुक्रवार रविवार काढून ठेवणारे सोडणार नाही आहे. जो प्रेमानं श्रद्धेचा जो माळकरी आहे ना जीविका त्याने सोडणार आहे. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याची का बजेट लावणार आहे. कीर्तन झाल्यावर विचार. 24 अवतार घेतले. पण महाराज आमच्या संप्रदायामध्ये सांगतात अनंत अवतार देवाने घेतले. एकच नाही, अनंत अवतार घेतले भक्ताकार गे. पण एकाच अवतारात माझ्या देवानं काला केला तो कृष्ण अवतार आहे महाराज. गवळ्या घरी जातो
असतात अनेक. प्रत्येक गौरणींना आनंद देण्याचा, प्रत्येकांना आनंद मिळणार एकच अवताराचा आहे, तो कृष्ण अवतार आहे. बाळकृष्ण नंदा घरी घर घर गुडिया तोरणे. परमात्मा गोकुळामध्ये आले, सर्वांना आनंद झाला. महाराज कधी कधी न कळत यशोमती माईच्या माग माग भगवान जायचे. यमुनेच्या काठावरची माती देवानं उकरून मुखामध्ये घालाव. बलराम दादा पडत येऊन आईला सांगाव, हे आई, काय रे बलराम, कृष्णानं माती खाल्ली ग. यशोदेनं भली मोठी काळी घेऊन निघाव आणि यशोदा जाऊन त्या यमुनेच्या काठावर माझ्या प्रभूला पकडाव, कान धराव यशोदेनं. आणि काळी घेऊन यशोदेनं देवाला म्हणाव, कृष्णा हा म्हण, माती काढली. देवानं दोन्ही हात जोडून विनंती कराव, आई ग नाही चालली आई मला मारू नको, मारू नको, नाही मारू नको ना मला. मग आई म्हणाली, नाही खाल्ली ना, आ म्हण. देवाला माहित आहे, आ म्हणलं काय यशोदेची फजिती होणार. एक सूर्य दुपारी 12 वाजता बघू शकत नाही महाराज. विज्ञान सांगतं रोज दुपारी 12 वाजता सूर्याकडे 1 मिनिट तक लावून बघितलं तर आंधळं बनवू शकतं, एवढं तेज सूर्यामध्ये आहे. 1 मिनिट, एक सूर्य नाही बघू शकत दुपारी 12 वाजता. मग अनंत सूर्य बघन का कोणी, अनंत चंद्र बघन का कोणी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या मुखामध्ये आहे त्याचं मुख कसं बदल. पण आई जिद्दीला भेटली, ना इलाज झाला. देवाना आ म्हटलं, अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी. हरि यशोदे आवर आपल्या कृष्णाला.
एक गवळण म्हणू लागली, रात्री माझ्या घरी आला, माझ्या मालकाची माझी दाढी वेणीची गाठ पाडली. दुसरी म्हणाली, सोड तुझं. माझ्या मालकाच्या धोत्रात 2:30 वाजता येऊन यानं मुंगूस घातला, मुंगूस. बरोबर धोत्राचा मालक रातभर येऊन जा. तिसरी गवळण म्हणाली, काय सांगू तू ते काय, काय सांगू तू ते ती बोबडी होती, बोबडी. तिला शुद्ध मराठी बोलता येईना. बोबड्या भाषेत यशोदेने घरानं सांगू लागली, येतो दे आई. दात होती यमुने पाण्या मधात भेटला धावला. डोळीवर टोपी मयूर पिछाची, डोळीवर टोपी मयूर पिछाची, खाल्यावली कामला. यशोदा म्हणाली, तेवढी तयारी मीच करून दिली, पुढं काय झालं का? ती बोबडी गवळण करायला सांगू लागली. तिने माझी केली तवाली, पलता पलता घसरूक पडली, पलता पलता घसरूक पडली. यशोदा म्हणाली, घागरच फुटली ना, घागर दुसरी घेऊन येतो. ती बोबडी म्हणाली, घागर नाही फुटली, माझे गुडघे फुटले, मग मी ललत फुटले. माझे गुडघे फुटले, मग मी ललत फुटले. पुन्हा रे झालं पाणी, पुन्हा रे झालं पाणी. मला पोटात दिलं कृष्णा, लई घराणे झाले तुझे. कृष्णा तुला मी थकित करीते हरी देव ऐकत ना मला, ऐकत ना. देव असं ऐकल जेव्हा पोरं लई बिघडते ना, माई प्रयत्न करते. शेजारची एखादी बाई म्हणत, कोण्या देवाचा नवस घेऊन राहिला का होती अपुराचा, पाहून घे बरं. जास्तच करते. मग ते सासूले विचारते, सासरे घ्याचा नवस घेऊन आहे का काही? यशोदा म्हणाली, का नवस असं? बरं जाऊ दे. घरात गणपती मांडला, गणपतीले नवस केला, देवा 1 महिना यांना आईच्या चोरी नाही कराव. पुढच्या चतुर्थीले 1 डाला लाडून 1 डाला मोदक करतो. देवाले वाटलं जुना काळ, महिनाभर जरी चोरी केली ना, सगळ्या गोपाळाने बोलवलं देवानं, आम्ही आहे का आजपासून चोरी बंद. गोपाळ म्हणे, देवा चोरी बंद का होत? आम्ही 1 महिना भेटते ते चुपचाप चटणी भाकर घरी खा. 1 महिना बंद खाऊ. आम्ही 1 महिना चोरी बंद ठेवली तर 1 महिन्यानं लाडू भेटणार आहे, त्याला मोदक भेटणार आहे. एक मास देवे चोरी नाही केली, चोरी नाही केली, चोरी नाही केली. केली देवाने. पण यशोदेव वाटलं गणपती पावला, गणपती बसवला घरी. सगळ्या गवळ्याने बोलवले, या ग, या लाडू मोदक करा. डाल भर लाडू न डाल भर मोदक केले. गणपती पुढे नैवेद्य ठेवले. सगळ्या गवळ्याने म्हटलं, घरी जा, घरची पूजा उजा झाड दूर दिवावात करून या, मग हे लाडू वाढू आपण सगळे. गवळी सगळ्या घरी गेल्या. आरती केली यशोदेना. कृष्ण उभे होते. यशोदा म्हणाली, काना सगळं आणलं रे पूजेले, पण राड बारा तोच नाही आणला.
देव म्हणाले आई जाऊन आणू का इस्तून? यशोदा म्हणाली आणता आणता एखादा निवासीन हातावर पडला तर मीच जाऊन आणतो. यशोदा इस्तू आणाले घरात. देवानं गणपतीकडे पाहिलं कृष्णानं. वास्तविक कृष्ण परमात्म्याचा गणपती नाथाचं पोरग होते, पण नाथ बापाचा आजा होते कृष्ण. गणपतीचा बाप महादेव, महादेवाचा बाप ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचा बाप नारायण, नारायण म्हणजेच कृष्ण. बापाचा आजा कृष्ण होत होता. मग कृष्णानं गणपतीने म्हटलं गणप्या, गणप्या खाते का खाऊ? गणपती म्हणाले माहीत आहे देवा तुझाच जोडा आहे मनापासून ह्याच्यावर, मया नशिबात नाही, खा. देवाने विचार केले एक एक खाल्लं तर माई एकवरी 5-6 खाणं होईल, झालं काही सरणार नाही. देवानं आ म्हणलं, झालं बाहेर काढलंच नाही, झालं सकट आतमध्ये लाडू पाठवलं. आ म्हणलं दुसरं डाल्या सकट मोदक फक्त केली देवानं. यशोदा राड घेऊन आली. गणपती होता पण लाडू गायब. यशोदा म्हणे कृष्णा लाडू का झाले रे? देव म्हणाले आई भला मोठ्या उंदराची गँग आली होती आणि उंदरावर बसून भल्या मोठ्या पोटाचा लंब्या तोंडाचा एक गणपती आला आणि त्यानं लाडू खाल्ले. साधी मुली यशोदा म्हणे कृष्णा प्रत्यक्ष गणपती घरी आले आणि तुला मला बोलावलं नाही काय सांगावं, मी पाया पडत होती. त्याच्याही देवाचा देव तुझ्या पुढे उभा आहे, त्या गणपतीची पूजा करते तू, त्याचाही देवाचा देव मी आहे. देखिला 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 देवाचा रंबाधिक नाचती उभ्या जोडून हात. या गणपतीचा बाप सकाळी मया पाया पडाली येते तर तू गणपतीच्या मागं लागली. यशोदा म्हणते मी आता जाऊन गणपतीने तूप साखरेचा नैवेद्य आणते. यशोदा घरात तूप साखर आणायला गेली. देवानं गणपती बाप्पाला उचललं म्हणे पोटात लाडू बरोबर बसले नाही बाप्पा. उचलला गणपती टाकला पोटात. तिकडून यशोदा आली आणि कृष्णाला विचारते काना अरे देव कुठं आहे रे?
करत नाही. उद्या जाई वना आई तुझा यकुलता एक आणि काही रक्ता रक्ता देवानं लीला केली. हा. ऐका रे, काला करायचंय, वेळ झालेली आहे. काला दुपारी करायचं असतं. काला कधी? दुपारी. श्रीमद भागवत महापुराणात एक श्लोक येतं महाराज. कौमार आचारात प्राज्ञ धर्मान भागवत भगवंताचं भगवत धर्माची सेवा तरुण अवस्थेत करायची असतात. एका प्रश्नाचं उत्तर द्या. देवाची पूजा करायची आहे, मग देवाला फुल व्हायचं आहे. सुकलेलं फुल वाहतं देवाने का ताजं फुल वाहतं? देवाला फुल कोणतं वाहतं? ताजं. मग हे शरीर फुल आहे ना, मग वृद्ध झालेलं, जर्जर झालेलं, पाताण्यानं डोळे बुजलेले, हनवटीचे गुच्छे बसलेले, ओटामध्ये तोंडामध्ये एकही दात नाही, अशी अवस्था झाल्यावर देवाचं भजन करण्यापेक्षा तरुण अवस्थेत देवाचं भजन काला दुपारी करायचं. सगळ्याच्या शिलोऱ्या आणल्या आणि भगवंतांनी एकत्र केल्या आणि सगळ्यांना भगवान तो काला करू लागले. हरि करितो गोपाल तेरी बसुनी हरि करितो गोपाल तेरी बसुनी एकदा साधू संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर